नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सातमाळा अजिंठा या डोंगररांगेबद्दल माहिती जाणून घेऊयात। सातमाळा अजिंठा डोंगररांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे जाणारी एक प्रमुख उपरांग आहे। सह्याद्रीमधील नाशिक जिल्ह्यातील शिखरापासून पूर्वेकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यापर्यंत सातमाळा अजिंठा डोंगररांगेचा विस्तार आहे। नाशिक जिल्ह्यात या डोंगररांगेला सातमाळा डोंगररांग म्हणून ओळखतात, तर पुढे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या डोंगररांगेला अजिंठा डोंगररांग असे म्हणतात। नाशिक जिल्ह्यातील अंकाई टंकाई या ठिकाणापासून या डोंगररांगेला अजिंठा डोंगररांग म्हणून ओळखले जाते। म्हणजेच अंकाई टंकाईच्या पश्चिमेला सातमाळा आणि पूर्वेला अजिंठा डोंगररांग पसरलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यात सातमाळा अजिंठा ही डोंगररांग दोन शाखांमध्ये विभागली जाते। एक शाखा अकोला व यवतमाळ जिल्ह्यातून जाते, या शाखेला पुसदची डोंगररांग म्हणून ओळखले जाते, तर दुसरी शाखा वाशिम, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जाते, यांना निर्मळ डोंगररांग किंवा हिंगोली व मुदखेडच्या टेकड्या म्हणून ओळखले जाते। सातमाळा अजिंठा डोंगररांगेने उत्तरेकडील तापी या पश्चिम वाहिनी व दक्षिणेकडील गोदावरी या पूर्व वाहिनी नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत। नाशिक जिल्ह्यात धोडप हे सातमाळा अजिंठा डोंगररांगेतील सर्वात उंच शिखर आहे। धोडप या शिखराची उंची 1472 मीटर आहे। नाशिक जिल्ह्यात सातमाळा डोंगररांगेवर सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे। सातमाळा अजिंठा डोंगररांगेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ व अजिंठा लेण्या आहेत, तसेच दौलताबादचा किल्ला देखील आहे। अजिंठा डोंगररांगेत जालना जिल्ह्यात जांबुवंत टेकडी आहे। नांदेड जिल्ह्यात निर्मळ डोंगर व मुदखेडच्या टेकड्या आहेत। सातमाळा अजिंठा डोंगररांगेत गाळणा डोंगररांग धुळे जिल्ह्यात आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोलीचे डोंगर आहेत। यवतमाळमध्ये पुसद टेकड्या आहेत। सातमाळा डोंगररांगेच्या उत्तर दिशेला मालेगाव पठार आहे, तर या डोंगररांगेच्या पूर्व दिशेला बुलढाणा पठार आहे। अशा प्रकारे आपण सातमाळा अजिंठा डोंगररांगेबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।